आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। मुरगुड शहरामध्ये चोरांचा पुन्हा धुमाकूळ। सर्जेराव फाट, मुरगुड प्रतिनिधी। एक आठवड्यापूर्वी मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी नगर येथे बंद घरामध्ये चोरी झाल्याचं उघडकीस आलं होतं। या चोरीस आठवडा होण्याच्या आतच मुरगुड शहरामध्ये पुन्हा एकदा चोरट्याने धुमाकूळ घातला। यामध्ये काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न देखील झाल्याचं निदर्शनास आलं। मुरगुड शहरामधील मगदूम गल्ली येथे 2 घरांमध्ये घरफोडी झाली। त्याचबरोबर चौगले गल्ली, तुकाराम चौक आणि भोसले कॉलनी या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला। यासोबतच चौगले गल्ली येथील एक दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ती बंद पडल्यामुळे तिथेच ठेवून चोरट्यांनी पळ काढला। या चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू होतं। मुरगुड शहरातील पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या भोसले कॉलनीमध्ये देखील चोरी झाली आहे। यामुळे पोलिसांचा तपास कमी पडत असल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला। शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून घरफोडीचे प्रमाण वाढलं आहे। यातच आता शहरामध्ये चौथ्यांदा चोरी झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। चोरटे बंद घरी लक्ष करत असल्यामुळे नागरिक घर सोडून कुठे जाण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याचं दिसून येत नाही। त्याचबरोबर जी घरे बंद आहेत त्या घरांची पाहणी करण्याचं आवाहन मुरगुड पोलिसांनी केलं। यावेळी या चोरीचा तपास मुरगुड शहर पोलीस करत आहेत। सर्जेराव फाट, मुरगुड प्रतिनिधी।